आता आपण बनवणार आहोत असे खमंग तोंडात विरघळणारे मूग लाडू, की एक खाल्ल्याने दुसऱ्या खाण्याचा मोह आवरणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, हे हिरवे मूग आहे ना, मी हाताने ना धूळ काढते, जी असेल ते सगळे हे धूळ काढून घेते. हे बघा, ते कढई ठेवली स्लो फ्लेमवरती. आता मी ते मूग घालते, सगळे नाही घालत, थोडे थोडे करून घालते आणि चांगले भाजून घेते. हिरवे मूग हे खूप पौष्टिक असतात. हे तुम्ही लहान मुलं, म्हातारे कोणाही देऊ शकतात. ह्याच्यामध्ये आयरन, कॅल्शियम पण आहे. हिरव्या मुगाचे काही पदार्थ बनले तर ते चांगलेच लागतात, आणि जर हे लाडू आहे गोड पदार्थ अजूनही छान लागेल. हे बघा, चांगले भाजून झालेत हिरवे मूग. आता मी हे काढून घेतले आणि हे जरा थंड होऊ दे, आणि हे बाकीचे उरलेले पण मी मूग भाजून घेते. आता मी हिरवे मूग मिक्सरमध्ये घालते ग्राइंड करायला. हे बघा, ग्राइंड करून झाले आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवते. आणि त्याच कढईमध्ये मी तूप घालते, 2 ते 3 चमचे. तूप वितळू दे. हे बघा, तूप चांगलं वितळलं. आता ह्यामध्ये मी बदाम घालते, काजू घालते, आणि हे चांगले भाजून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती. हे बघा, ड्रायफ्रूट्स भाजून झालेत. आता मी हे मिक्सरमध्ये जे ग्राइंड केलं होतं मूग ते घालते आणि भाजून घेते चांगलं. वरून 1 चमचा तूप घालते. असं तुम्ही वरून तूप घाला, चांगली चव पण येईल, चांगला सुगंध येईल. हे बघा, कलर चेंज व्हायला पाहिजे. हे बघा, कलर चेंज झाला आहे, मस्त हिरवा रंग आला आहे. वरून परत आता मी तूप घालते. लक्षात ठेवा, स्लो फ्लेमवरतीच तुम्हाला हे भाजून घ्यायचे. तर हे बघा, हे भाजून झालं चांगलं. पण आता मी गॅस बंद करते. हे बघा, मी ते गूळ घेतले. मी 1 वाटी गूळ घेते आणि एका कढईमध्ये घालते, आणि दुसरी वाटी पण घालते. तर झाले 2 वाटी गूळ, आणि हे मूग झाले 4, आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. आता मी हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते. मिक्सरमध्येच ग्राइंड केल्याने चांगलं गूळ मिक्स होईल. हे बघा, ग्राइंड करून झालं आहे. आता यामध्ये वेलची पावडर घालायची, मनुके घालायचे, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मी लाडू वळायला घेते. हे बघा, असे लाडू वळून घ्यायचे. दुसरं पण करून घेते. तर अशा प्रकारे आपले हे लाडू, मुगाचे लाडू तयार झाले, मस्त झालेत. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.